एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब शिक्षा जर आज उपस्थित असल्या तर आपण सगळ्यांनी मिळून या शिक्षा या मराठवाड्याला केव्हाच दिल्या असत्या, परंतु आज न्याय व्यवस्था विलंबाने होते सगळ्या गोष्टी। त्यामुळे माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना आणि अध्यक्षांना विनंती आहे की आपण सगळे मिळून राज्याकडे आणि केंद्राकडे याचा पाठपुरावा करू आणि लवकरात लवकर फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये अशा प्रकारच्या केसेस, ही नसरापूरची एक घटना आता आपल्या डोळ्यासमोर आहे, अशा अनेक घटना यापूर्वी पण झालेल्या आहेत। या सगळ्या घटना ज्या आहेत, सगळ्या केसेस ज्या आहेत, त्या लवकरात लवकर निकाली काढून दोषी माणसाला ताबडतोब फाशी दिली पाहिजे। राजकीय लोक आपल्याला मदत करतील, पण फक्त राजकीय नाही, आपण सामाजिक आणि समाधानी रोडवर उतरायची गरज आहे। ही लेकरू सगळ्यांचं आहे। काल त्या बाईंची हत्या झाली, 2 मुलांची हत्या झाली, ती आपल्या परिवारातली आहे। कारण सोलापूर एक परिवार आहे, पुण्यासारखं नाहीये की शेजारच्या घरात कोण राहते माहिती नाहीये। आपल्याला सगळे लोक माहितीतले आहेत। आपल्याला शासनाला मला तरी विनंती करायचं आहे, कायदा हातात घ्या। काय होईल? 4 दिवस जेलमध्ये घालतील, दुसरं काय होणार आहे? मारून तर टाकणार नाहीये। ज्या घरातनं हत्या जाईल असा एक 10-15 ज्योतिताई पुढाकार घ्या। आम्ही सगळे, मी तरी पुढाकार घ्यायला तयार आहे की ज्या घरात हत्या होईल किंवा आता अत्याचार होईल त्याच्या घरात घुसा आणि घरात मारा। जे होईल ते बघू, काही आपल्याला घाबरायची गरज नाहीये। त्याच्याशिवाय आमच्या मुली बाळी सुरक्षित राहणार नाहीये, महिला सुरक्षित राहणार नाहीये। आता टप्प्याटप्प्यातनं सगळीकडनं छोट्या छोट्या मुलींमध्ये इतकी भीतीचं वातावरण आहे की काय होतं ते बाळाचं काय झालंय। माझी नात आहे त्याच वयाची, आणि ही लेकरू पण मी बघितलेलं आहे, कारण चौपडातलं ह्याच्यातलंच हे लेकरू आहे, त्याला बघितलेलं आहे। नात विचारते, आजी याला काय झालं, काय उत्तर द्यायचं? या 4 वर्षाच्या मुलीला काय कळतं? डॉक्टर पासून महिला सुरक्षित नाही, पोलिसापासून नाही, टीचर पासून नाही, घरातला बाप पण हे कृत्य करायला कमी करत नाही। तेव्हा आपल्याला असं बसून चालणार नाहीये, आपल्याला सगळ्यांना उठावं लागेल आणि असे आंदोलन करायला हे आज एकत्र आलोय, तसे अशा वेळेला बाहेर या। सगळ्यांच्या मनातली जी संतप्त क्रिया आहे, कारण असे प्रयोग केल्याशिवाय सोलापूरने आदर्श घडवून द्यावं की इथं आमच्या तिथं असले अत्याचार बंद झालेला आहे। करायला बघतात, जे आया बहिणींवर जायला बघतात आणि महिला सुरक्षित नसल्या तर हे कुठलं एक काळीमा दिवस असल्यासारखं वाटायला बघतो की आपण बघतो की देशामध्ये महिलांना 50% दिलं पाहिजे मतदान आरक्षण। तसं न करता की महिला एक सुरक्षित झाली पाहिजे, आपल्या प्रत्येक घरची एक लेक असल्यासारखे। आणि आज या ठिकाणी आपण सर्व महिला उपस्थित असल्याने या ठिकाणी माझे बांधव सुद्धा उपस्थित आहेत, कारण की आपण सर्वांनी एकत्र येऊन सनी मुख्यमंत्री साहेबांनी ह्याला लवकरात लवकर फाशी द्यायला पाहिजे। आज या ठिकाणी मी तुमच्या आम्हाला थोड्याशा आहेत एका मुलीच्या दुःखामध्ये मी सहभाग झाल्यामुळे माझ्या फुलार परिवारतर्फे या मुलीला भावपूर्ण श्रद्धांजली देते। या देशाचे पंतप्रधान आणि मुख्यमंत्री साहेब हे सक्षम आहेत, तुम्ही द्याल न्याय याची आम्हाला खात्री आहे। आणि अशा घटना परत घडू नयेत याच्यासाठी एक महिला म्हणून, एक आई म्हणून मी या सर्वांना विनंती करते। आज सर्वच समाजातील, प्रत्येक पक्षाचे असतील, समाजाच्या लोकांनी आपण एकत्र आलोय। अशा वाईट घटनेसाठी सगळेजण आपण एकत्र येऊयात। या चिमुकलींना मी भावपूर्ण श्रद्धांजली देते। नाही तर प्रत्येकाने रस्त्यावर उठून त्या महिलेसाठी, त्या मुलीसाठी सर्वांनी न्याय दिला पाहिजे, त्या परिवाराला न्याय मिळाला पाहिजे। त्यासाठी आपण सर्वजणांनी पाठपुरावा करून, आमच्या ज्योतिताई त्यांनी त्यासाठी पाठपुरावा विशेष करून त्या मुलीसाठी न्याय मिळवून द्यावा, हीच मी विनंती आपल्या प्रशासनाकडे करत आहे। आणि त्या मुलीला न्याय मिळालाच पाहिजे। मनापासून विश्वासाने तुम्हाला आम्ही निवडून दिलेलं असतंय का? काय तर आमची एक सुरक्षितता आहे। हो बाबा, आमचं राजकारण हे तुम्ही, आम्ही महिला असो किंवा मुली असो, 18 वर्षानंतर ज्या मुली झाल्यानंतर तुम्ही लगेचच त्यांचं मतदान कार्ड काढा, त्यांना निवडणुका लगेचच त्यांना मतदान द्यायला तुम्ही तयार करताय। कशासाठी?
कशासाठी? का आम्ही सुरक्षित नाही आहेत ना? मग तुम्ही आज त्या लग्नात गेलात, मान्य आहे, आम्ही सगळं तुम्हाला गोष्टी कराव्या लागतात, पण आज तिथं बाप तडफडत होता त्या लेकीच्या न्यायासाठी, रस्त्यावर त्याची आई तडफडत होती. तुम्ही त्या लेकराच्या आणि बापाला तर ते स्कॉलर काढून तुम्ही तिथं ठेवलं. आपण आज बसवणार आहोत का? काय उदाहरण देणार आम्ही आमच्या मुलांना? तर माझी एकच अपेक्षा आहे, त्या माणसाची चार्जशीट काढून टाका आणि त्याला जेलच्या बाहेर काढा आणि मग बघू तो कसा वाचतो. तो त्याची बायको काल मुलाखत देते, म्हणते माझं 10 वर्ष झालं माणसाशी संबंध नाही, आणि एकीकडे दुसरीकडे गाववाले म्हणतात म्हणूनच त्या 3 बलात्कार माणसाला पहिल्याच बलात्काराच्या वेळेस शिक्षा झाली असती तर आज ह्या मुलीचा जीव गेला असता का? म्हणजे बलात्काराला तुम्ही शिक्षा दिली नाहीये म्हणून फाशी दिली असती पहिल्याच बलात्काराच्या वेळेस तर 2 बलात्कार वाचले असते. त्यामुळं मला वाटतं समाजाने आणि प्रशासनाने ताई, कारण की ही वाट बघण्याची मनस्थिती आता कुणाची नाहीये. खरंच न्याय लवकर मिळाला पाहिजे. शासनावरती, राज्य शासनावर विश्वास आहे आणि नक्कीच कायद्याच्या चौकटीत लवकरात लवकर न्याय द्या. तोपर्यंत ज्योतिताई आणि रोहिणीताई आपण पाठपुरावा करायचा आहे आणि न्याय द्यायचा आहे. आणि सोलापूरच्या पोलीस अधिकाऱ्यांना कालच आम्ही निवेदन देऊन आलेलो आहोत की आता वेळ आली आहे, प्रत्येक चौकात पोलीस उभं करा. ही फक्त लहान मुली किंवा आपल्या ह्या बायकांची अवस्था नाहीये. काल एका घरात एक मुलगा दगडफेक केला का तर ते प्रेम प्रकरण. कुठल्याच मुली सुरक्षित नाहीये. सध्या पोलिसांना प्रत्येक चौकात उभं करा अशी सांगायची वेळ आलेली आहे. नक्कीच आपल्या सगळ्यांचा आक्रोश खूप आहे. मी इथेच थांबते. मनात तिची आई म्हणून जे असलेला तिच्या अंतकरणातनं जे काय आवाज आला, खरंच काळजाला भिडणारा, आणि कुठेतरी असं वाटायला लागलं की लोकप्रतिनिधी म्हणून आपण सगळे इथं काम करतो, पण खऱ्या अर्थानं या लोकांना न्याय देण्याची जबाबदारी आपली आहे. तर आपली जबाबदारी असताना आता आपण कशा पद्धतीनं तरतुदी बदलल्या पाहिजेत, ज्या पद्धतीच्या शिक्षा आणि शिक्षेतनं पळवाट आहेत त्या कुठेतरी मोठ्या प्रमाणामध्ये बदल झाला पाहिजे. यावर पुन्हा एकदा त्यामुळे लोकांना आता विश्वास झाला नाही. त्यामुळे लोक म्हणतात की आता गोळ्याच झाला, आणि लोकांची मानसिकता बरोबर आहे. मी आपल्या सगळ्यांबरोबर आम्ही देखील अशी मागणी करतो की अशा नरदानाला त्वरित गोळ्या घालून खलास करावं. त्याशिवाय पुढचे क्राईम, पुढचे गुन्हेगार हे थांबणार नाहीत. या ठिकाणी आपण सर्वजण मिळून या ठिकाणी हे केलं पाहिजे की त्याला फाशी दिली पाहिजे, या असे भावना आमची या ठिकाणी आहे. आणि हे बेलवर आलेलं असताना देखील तर त्याची अशी एवढी डेअरिंग झाली म्हणजे हे चुकीचं आहे. कारण का ह्याला आपण सर्वजण यात कुठलेही राजकारण न करता आम्ही सर्वजण मिळून की त्या नराधमाला या ठिकाणी गोळ्या घातल्या तरी देखील चालेल अशा पद्धतीचं आम्ही या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि एवढंच 2 शब्द बोल फोन करण्यात आला. त्या नराधमाला फाशी तर झालीच पाहिजे. फाशी नव्हे तर संपूर्ण इथे या व्यासपीठावर बसलेले सर्व त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांचीच भावना होती की त्याला फाशी, फास्ट ट्रॅक कोर्ट अशा प्रकारचं कुठलंही न करता त्याला चौकात आणून त्याला मारडा करून त्याला ठोकला पाहिजे. एवढीच या ठिकाणी सगळ्यांची आणि माझी सुद्धा त्या ठिकाणी भावना आहे. मी बाहेर असेल पण त्याचं लक्ष फक्त त्या लेकरापाशी असते की त्याला ताप कशामुळे झाला, तर त्यांच्या घरच्यांची अवस्था काय झाली असेलच की त्याला फक्त अत्याचार झाला नाही, परत त्याला मारून टाकलं गेलं. तर त्याला माझी सुद्धा अशीच मागणी आहे की त्याला चौकात आणूनच फाशी दिली पाहिजे. मान्य राजसाहेबांचं तर असं मत असतंय की एकदा हात जोडून सांगा आणि नंतर हात सोडून सांगा. त्याप्रमाणे ताई मी तुम्हाला शब्द देतो की महाराष्ट्र नवरी माणसे ना आता तुमच्यावर एकदा हात जोडून सांगायला तयार आहे आणि उद्या तुमच्यासोबत हात सोडून सुद्धा राहायला तयार आहे अशी हवी देतो. आणि मी या सर्व तुम्ही गोळ्या घातल्या तरी तुम्हाला कोण विचारणार नाही आणि सगळी जनता तुमच्या बरोबर राहील. तर माझी अशी विनंती आहे की या नराधमाला शिक्षा व्हावी, आणि शिक्षा होत असताना जोपर्यंत शिक्षा होणार नाही, ही आपल्या घरची पोरगी आहे, आपल्या घरातली पोरगी आहे, हिला जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत आपण रस्त्यावर सगळ्यांनी कायम राहावं अशी मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो. आणि एक भावपूर्ण श्रद्धांजली अर्पित करून मी थांबतो. एक 70 वर्षाच्या महिलेवर बलात्कार केला, एवढा क्रूरतेने बलात्कार केला, चटके दिला. म्हणजे मी ते महिला असल्यामुळे मी ते बोलू शकत नाही. 1915 साली आज आरामखोर कांबळ्यांनी 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला, स्वतःच्या नातूवर. त्या
तेव्हा पण गुन्हा दाखल झाला, पण आपल्या कायद्यामध्ये पळवाटा भरपूर आहेत म्हणून तो परत जामिनावर बाहेर आला. परत तो घटना केला. हा फक्त माणसांवर नाही, कुत्र्यांवर शेळ्यांवर पण केलेला आहे. हा क्रूर कर्म आहे. अशा लोकांना ठेचूनच काढला पाहिजे. ठेचून काढण्यासाठी कायद्याने आपण ठेचून काढू शकत नाही. कायदा म्हणजे एवढं पळवाट आहे. चान्स मिळत आहे, राष्ट्रपतीपर्यंत त्यांना अर्ज करावं लागतं, त्याची भीक मागावं लागते. हे सर्व कायद्यातून रद्द करा. बलात्काराला पोस्कोला दाखल हे करू नका. आज आम्ही सोलापुरातनं हिंदू संघटनेनं 4 पोस्को दाखल केलेले आहेत. या 2 महिन्यामध्ये 4. हे आहेत 16-17 वर्षाच्या मुली आहेत. पण आमचं काम वेगळा विषयाचा आहे, तो वेगळा आहे. परंतु शेवटी आपल्या महिलांवर झालेला अत्याचार आहे. अनेक अत्याचार घडतात पण ते समोर येत नाहीत. क्वचित एखादी समोर येते. आणि आम्ही रोज पोलीस स्टेशनला जातो, पण एक आई बाप सुद्धा करायला तयार नव्हतात त्यांच्या मुलीची इज्जत जाते म्हणून. अशी कितीतरी प्रश्न आहेत. एक आई पुढे येतात आणि केस दाखल करतात. मी तर म्हणतो आया बहिणींनो, अजिबात घाबरू नका. मुलींचे पेपरला नावं येत नाही, तुम्ही केस दाखल करायला या, एवढी तुम्हाला विनंती करतो. दादा, मला वाटतं की या वेळेला राजकारण करण्याची, पक्षाचं हित बघण्याची वेळ नाहीये. ही वेळ एक लेक म्हणून, एक आई म्हणून, एक बाई म्हणून न्यायासाठी लढण्याची हो. ताई, आपण सुद्धा एक महिला आहे आणि जर आज सोलापूरच्या सगळ्या महिला उन्हातान्हात बसलेल्या आहेत तर कुठेतरी बसून प्रेस घेण्यापेक्षा मग त्या आज या आंदोलनात का सहभागी झाल्या नाहीत, हा आमचा त्यांना सवाल आहे. ही वेळ राजकारण करण्याची नाही, ही वेळ राजीनामे मागण्याची नाही, ही वेळ त्या नराधमाला फासावर लटकावण्याची आहे. आणि त्याच्यासाठी पक्ष, राजकारण, सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून बाई म्हणून कधी आपण एकत्र येणार आहोत का नाही, आई म्हणून कधी आपण एकत्र येणार आहोत का नाही. अरे, राजकारण करायला खूप दिवस पडले, तो निवडणुका खूप लांब आहेत. आता तरी माणूस म्हणून आणि आई म्हणून व्यक्त व्हा, एवढीच विनंती आहे. बदलापूरमध्ये ज्या पद्धतीने एन्काउंटर करण्यात आलेला होता तशा पद्धतीचं काही होण्याची बदलापूरला अक्षय शिंदेला ठोकला होता. शिंदे साहेब मुख्यमंत्री होते. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलंय की जोपर्यंत नराधमाला फासावर लटकवलं जात नाही तोपर्यंत आम्ही शांत बसणार नाही. आम्हाला विश्वास आहे की महाराष्ट्रातल्या बहिणींना आणि लेकींना ते न्याय मिळवून देतील.